कोकण. कोकण म्हटलं की पहिली डोळ्यासमोर येतात ती येथील तीर्थक्षेत्रे. तीर्थक्षेत्रांचा वारसा लाभलेली ही पवित्र कोकणभूमी म्हणजेच महाराष्ट्राचं वैभव. कोकणातील काही वैशिष्ट्यपूर्ण स्वयंभू देवस्थानं ही पवित्र स्थानं म्हणून प्रसिद्धी झाली आहे. भगवान महादेव, पार्वती देवीची अनेक नावं रूपं या ठिकाणी पाहायला मिळतात. देव रवळनाथ, भूतनाथ, लिंगेश्वर, स्थापेश्वर, वेतोबा, लक्ष्मीनारायण, माऊली, भगवती, भराडी, भद्रकाली, सातेरी, भूमिका अशा अनेक नामरूपाने आज प्रचलित झालीत. भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या देवतांची पुरातन देवालये इथे स्थित आहेत. आज देवभूमी या विशेष कार्यक्रमातून आपण पाहणार आहोत याच कोकण भूमीतील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा गावचं ग्रामदैवत श्रीदेव रवळनाथ महादेव पंचायतन देवस्थानाची विशेष आख्यायिका. श्री महादेव मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याचे औचित्य साधून केलेली लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेव रवळनाथ महादेव पंचायतन देवस्थानाचा महिमा सांगणारी विशेष चित्रफीत. असं सुंदर असं गाव, त्याचं सातार्डा हे नाव. या गावात वास्तव्यास श्री रवळनाथ महादेव. त्रिवार वंदन करता चरणी पडे अवघ्या या संसारी, माझ्या रवळनाथ महादेवाची सावली. श्रीदेव महादेव नमो नमः, श्रीदेव रवळनाथ नमो नमः. सातार्डा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात तेरेखोल नदीकाठी वसलेलं सर्व सुख सोयींयुक्त असं मोठं गाव. साधारणतः सावंतवाडी तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर, सावंतवाडी मळगाव रेल्वे स्टेशनपासून साधारणतः 18 किलोमीटर अंतरावर, मोपा विमानतळापासून साधारणतः 20 किलोमीटर अंतरावर, गोवा म्हापसा येथून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर गोवा सीमालगत वसलेलं हे गाव असून या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. दक्षिण कोकणचं सुप्रसिद्ध हे गाव असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रात सातार्डा गावाचं नाव नेहमीच अग्रेसर राहिलं आहे. माडापोपळीची बागायती, आंबा, काजूच्या बागायतींसाठी या गावाचं नाव आवर्जून घेतलं जातं. गावात स्वतंत्र बाजारपेठ आणि सर्व सुख सोयींयुक्त असल्यामुळे गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत नाही. तसेच गावच्या मध्यभागी सातार्डा गावचं ग्रामदैवत रक्षणकर्ता श्रीदेव रवळनाथ पंचायतन देवस्थान स्थित असल्यामुळे गावाच्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा देणारं भक्तिमय वातावरण पाहावयास मिळतं. श्रीदेव रवळनाथ पंचायतन देवस्थान हे पुरातन काळापासून चालत आलेलं देवस्थान आहे. जाणकारांच्या माहितीनुसार सुमारे 400 वर्षांपूर्वी श्रीदेव रवळनाथ पंचायतन देवतांची सध्या ठिकाणी स्थापना करण्यात आली असावी. तसेच असं म्हटलं जातं की श्रीदेव रवळनाथ मंदिरापेक्षाही श्रीदेव महादेव मंदिर पुरातन आहे. या मंदिराला 800 वर्षांपेक्षाही जास्त वर्षांचा इतिहास लाभला आहे. या संदर्भातील एक जुना दगडावर हळे कन्नड भाषेत कोरीव काम करून लिहिलेला लेख मंदिरात आहे. त्या लेखाचे वाचन शिलालेख अभ्यासक अनिल दुधाणे यांच्याकडून देवस्थान मानकरी व देवस्थान स्थानिक कमिटीने करून घेतले असता त्या दगडावर 13व्या शतकातील महामंडलेश्वर शिलाहार राजा विजयादित्य याचा मुलगा भोजदेव द्वितीय हा कोल्हापूर जवळील किल्ले पन्हाळा दुर्ग येथील आपल्या छावणीतून राज्य करत होता. त्याच्याच कारकिर्दीतील साधारणतः 1206 शतकातील हा लेख असल्याचे आढळते. यकलखेडी आताची काराखेंडीवाडी येथील महाजन तसेच त्या ठिकाणचे इतर मान्यवर त्यांच्या साक्षीने प्रभू बापूदेवाचा पुत्र विठ्ठलदेव यांनी सकळेश्वर महादेव मंदिराच्या पूजा व उत्सवांसाठी शाश्वत देणगी म्हणून 15 गाड्या सोन्याची नाणी दान केली. या दानाचे उल्लंघन करणाऱ्यास कुरुक्षेत्र, गया व वाराणसी येथील ब्राह्मणांच्या नाशाइतके ब्रह्महत्येचे पाप लागेल असा शापवाचन शिलालेखात नमूद केलेला आहे. हा संपूर्ण लेख 28 ओळींचा असून अजून बरेच काही या लेखावर लिहिलेले असल्याचे समजते. तरुण अभ्यासकांना या लेखाविषयी अधिक माहिती हवी
तर त्यांनी देवस्थानास भेट देऊन अधिक माहिती घ्यावी. त्यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे वैभवशाली देवस्थान असून श्रीदेव रवळनाथ पंचायतन देवतांचा महिमा सर्वदूर पसरलेला आहे. श्रीदेव रवळनाथ मंदिर व पंचायतन गावच्या मध्यभागी सातार्डा मयेवाड मार्गावर स्थित असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांचं ते आश्रयस्थान बनले आहे. श्रीदेव रवळनाथ मंदिर हे चिरेबंदी बांधकाम करून उभारलेलं असून मंदिराची रचना गर्भगृह, गाभारा व सभामंडप व नगरखाना अशी करण्यात आली आहे. इतिहासकालीन मंदिराची रचना तशीच ठेवून मंदिराची आधुनिक पद्धतीने पुनर्बांधणी करून 2017 साली मूर्ती पुनःप्रतिष्ठापना व शिखर कलशारोहण सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर आता 2026 मध्ये श्री महादेव मंदिराची पुरातन रचना तशीच ठेवून नवीन मंदिर उभारण्यात आले आहे. हे मंदिर लोकसहभागातून व देवस्थान मानकरी व देवस्थान कमिटी यांच्या पुढाकारातून श्री महादेव मंदिर उभारण्यात आले. गावच्या मधोमध हे पंचायतन देवस्थान असल्याने गावच्या सौंदर्यात या मंदिराचा मोठा वाटा आहे. श्रीदेव रवळनाथ व श्रीदेव महादेव मंदिरात प्रवेश केल्यावर मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जातं. असं वाटतं तासनतास तिथेच बसून राहावं. हे अतिशय जागृत देवस्थान आहे. या देवस्थानाला भेट देण्यासाठी मुंबई, पुणे, गोवा जिल्ह्यातील परजिल्ह्यातील लाखो भाविक या ठिकाणी आवर्जून दर्शनासाठी येतात. श्रीदेव रवळनाथ देवाचा महिमा अगाध आहे. 12-5 राठीचे जागृत हे देवस्थान असून नवसाला पावणारा, हाकेला धावणारा अशी श्रीदेव रवळनाथाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. श्रीदेव रवळनाथाचे स्वरूप अत्यंत जाज्वल्य, सोवळं, सात्विक आणि सोज्वळ असून येथे प्रत्येकाच्या मनात या देवस्थानाबद्दल आदर आहे. देव रवळनाथ सर्वांना सुख, सौख्य, समृद्धी प्रदान करून अभय देणारा आहे. या देवाच्या सेवेने, श्रद्धायुक्त उपासनेने कित्येकांची दुःखे मिटली आहेत, इच्छित मनोरथ पूर्ण झाली आहेत. अशी कित्येक जिवंत उदाहरणं आहेत. भाविकांच्या मनातील इच्छा, इथे बोललेले नवस हे पूर्ण होतातच. त्यामुळे 12ही महिने इथे दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी वर्दळ पाहावयास मिळते. श्रीदेव रवळनाथ हे सातार्डा गावाचं ग्रामदैवत असून श्रीदेवी माऊली, श्रीदेव भूतनाथ या प्रमुख देवता आहेत. त्याचबरोबर श्री महादेव, श्रीदेव महारिंगण, श्रीदेव खामलो, श्रीदेव मराठे परब, श्रीदेव महापुरुष, श्रीदेव अनादी गाव जोडता पुरुष, श्रीदेव चव्हाटा या देवतांचा श्रीदेव रवळनाथ पंचायतनामध्ये समावेश होतो. श्रीदेव रवळनाथ मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्रीदेव स्थान पुरुष, श्रीदेव मूळ पुरुष, श्रीदेव मूळ पुरुष व लिंगायत पुरुष अशा 4 देवतांची पाषाणे स्थित आहेत. रवळनाथ मंदिराच्या सभामंडपात श्रीदेव आकारी पुरुष व श्रीदेव नितकारी व त्यांची परिवार देवता पाषाणी स्वरूपात स्थित आहेत. मंदिराच्या समोर मंदिराची शोभा वाढवणारा दीपस्तंभ तुळशी वृंदावन आहे. श्री महादेव मंदिरामध्ये गर्भगृहात श्री महादेव पिंडीच्या स्वरूपात स्थित आहेत. तर सभामंडपात श्री गणेश व महालक्ष्मी देवीची मूर्ती पाषाणी स्वरूपात स्थापन करण्यात आली आहे. डाव्या हाताला शिलालेख आहे. पिंडीच्या समोर नंदी आहे. महादेव मंदिराच्या बाजूला श्रीदेव सांडे पुरुषाची स्थापना करण्यात आली आहे. तर या मंदिरासमोर श्रीदेव हनुमान मंदिर, घुमटी व लिंग देवतेची छोटी घुमटी आहे. श्रीदेवी माऊली मंदिरात श्रीदेवी माऊलीच्या पाषाणी मूर्ती शेजारी तिची परिवार देवता पाषाणी स्वरूपात स्थित आहे. मंदिराच्या सभागृहात श्रीदेव मराठे परब व श्रीदेव नितकारी परिवार देवता पाषाणी स्वरूपात स्थित आहेत. माऊली मंदिरापासून 50 मीटर अंतरावर उंच भागात श्री भूतनाथ देवाचे मंदिर असून या मंदिराच्या गाभाऱ्यात श्री भूतनाथ देवाची उभी पाषाणी मूर्ती आहे. त्याच्या मागे श्रीदेवी भाविका व परिवार देवता श्रीदेव सुतार मूळ पुरुष, श्रीदेव नितकारी व परिवार देवता पाषाणी स्वरूपात स्थित आहेत. याच मंदिराच्या बाहेर डाव्या हाताला दुसऱ्या भूतनाथ देवाची मूर्ती मोडलेल्या अवस्थेत आहे. या मूर्तीची एक वेगळी दंतकथा सांगितली जाते. असे म्हटले जाते की मुख्य भूतनाथ देवतेची जागा घेण्यासाठी दुसऱ्या गावावरून भूतनाथ या ठिकाणी आला होता आणि यामुळे या 2 भूतनाथ देवतांमध्ये मोठे युद्ध झाले. बाहेरून आलेल्या भूतनाथ देवाचा पराभव करून गावचं रक्षण करणाऱ्या भूतनाथ देवतेने आपलं स्थान ग्रहण केलं. तसेच सातार्डा गावातील प्रत्येक वाडीमध्ये धार्मिक स्थळे आहेत. यामध्ये श्रीदेव राष्ट्रोळी, श्रीदेव ब्राह्मण यासारखे अजून काही देवालय आहेत.
या सर्व मंदिरांमध्ये फार पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा आजही जपल्या जातात, जोपासल्या जातात. तसेच सातार्डा गावातील सर्व प्रमुख मानकरी, ग्रामस्थ, चाकरमानी, भक्तगण यांच्या सहकार्याने गावातील सर्व देवस्थानचे कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. श्रीदेव लिंग रवळनाथ पंचायतन देवस्थानामध्ये अनेक सण उत्सव रूढी परंपरेनुसार साजरे केले जातात. त्यामध्ये चैत्र महिन्यात गुढीपाडवा, रामनवमी उत्सव, श्री हनुमान जयंती, माऊली वर्धापन दिन, वैशाख महिन्यात श्रीदेव रवळनाथ वर्धापन दिन सोहळा, आषाढ महिन्यात देसरूड व माऊली सप्ताह, श्रावण महिन्यात हरिनाम सप्ताह, रोज रात्री भजनरूपी सेवा, नारळी पौर्णिमा व श्रावण अमावस्येला सार्वजनिक भजनाचा कार्यक्रम, आश्विन महिन्यात नवरात्र उत्सव, विजयादशमीला दसरोत्सव, वद्य चतुर्थीला दीपावली व रवळनाथ मंदिरामध्ये किरणोत्सव साजरा केला जातो. कार्तिक महिन्यात शुद्ध दशमीला जागर, तुलसी विवाह, त्रिपुरारी पौर्णिमेला श्री रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव, कार्तिकी अमावस्येला श्रीदेव रवळनाथ दिवजांचा जत्रोत्सव, माघ महिन्यात मांजरी बसवणे व फाल्गुन पौर्णिमेला होळी पौर्णिमा साजरी केली जाते. या सर्व उत्सवांमध्ये श्रीदेव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव व वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सर्वच उत्सवांना पंचक्रोशीतील तसेच मुंबई, गोवा, पुणे येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवतात. यंदा श्रीदेव रवळनाथ पंचायतन देवस्थानातील प्रमुख देवता श्री महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करून शिखर कलशारोहण सोहळा व पुन्हा मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा 30 एप्रिल 2026 ते 1 मे 2026 या 2 दिवसीय कालावधीत मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे आयोजन व नियोजनाची तयारी आधी 1 महिन्यापासून करण्यात आली होती. त्यामुळे हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. या सोहळ्याला संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करून मंडप व विद्युत रोषणाई करून सजवण्यात आला होता. संपूर्ण मंदिर परिसर झगमगून उठला होता. हजारो तरुण मंडळी व अबालवृद्ध महिला भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता. गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026 रोजीला सकाळी ब्राह्मणांकरवी धार्मिक विधी करून दुपारी 12:36 वाजण्याच्या सुमारास दाभोळी मठाधिपती दत्तानंद स्वामी यांच्या शुभ हस्ते व हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत शिखर कलशारोहण सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर आरती, नैवेद्य व महाप्रसाद हे कार्यक्रम करण्यात आले. सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी 7 वाजता श्री स्वामी माऊली दशावतार नाट्य मंडळ डोंगरपाल यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. शुक्रवार दिनांक 1 मे 2026ला सकाळी ब्राह्मणांकडून विविध धार्मिक विधी करून सकाळी 11:46 वाजण्याच्या सुमारास श्री गणपती, लक्ष्मी माता व सांडगी पुरुष या देवतांच्या नूतन मूर्तींची स्थापना करण्यात आली. त्यानंतर बलिदान, होम हवन, पूर्णाहुती करून भव्य सोहळ्याच्या धार्मिक विधींची सांगता करण्यात आली. याची देही याची डोळा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. हा सोहळा पिढ्यानपिढ्या पाहायला मिळत नाही. ज्यांनी हा सोहळा पाहिला ते या जन्मीचे भाग्यवंत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद हे कार्यक्रम साजरे करण्यात आले. उपस्थित सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत स्थानिक भजने आयोजित करण्यात आली होती. रात्री उशिरा आरोलकर दशावतार नाट्य मंडळ आरवली यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.
असा हा 2 दिवसीय भव्य दिव्य सोहळा पूर्ण सातारडा मानकरी देवस्थान समिती ग्रामस्थ यांनी एकत्र येत गुण्या गोविंदाने साजरा केला. संपूर्ण सोहळा पाहण्यासारखा होता. श्रीदेव रवळनाथ देवस्थानाच्या वैभव संपन्न कालखंडापासून या देवाची कीर्ती सह्याद्रीच्या घाटापासून अरबी समुद्राच्या काठापर्यंत पसरली आहे. उत्सवाच्या निमित्ताने नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर परदेशात असणारा प्रत्येक सातारडा रहिवासी येथील उत्सवाला न चुकता येतोच. पण या उत्सवाला परराज्यातून, राज्यातून, जिल्ह्यातून तसेच पंचकृषीतील हजारो भाविक दर्शनाला येऊन दर्शनाचा लाभ घेतात. खरोखरच 12-5 राठीच्या देवस्थानांची स्वयंशिस्तीची, स्वयंपूर्णतेची, सर्व घटकांना एका समान धाग्यात एकत्र ठेवणाऱ्या सार्वभौमत्वाची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. ओम त्र्यंबके यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् ओम कदरुद्राय प्रदेशसे दीर्घमाय नव्यसे भूजे वसन्तमूर्ते नमो देवे महादेवे शिवायै सदनन्दमः नमः प्रकृते भद्रायै यथा प्रणता स्मदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सातारा गावामध्ये श्रीदेव महादेव पंचायतनाची दिनांक 30/4/2026 ते 1/5/2026 या कालावधीत श्रीदेव महादेव आणि महागणपती, श्रीदेवी महालक्ष्मी आणि साणिये कुलपुरुष या देवतांची पुनः प्रतिष्ठारूपी सेवा करण्यात आली. त्यानिमित्त दिनांक 30 तारीख रोजी सकाळी सुमारे 9:30 ते 10 या कालावधीत देवतांचं प्रार्थना करून गाराणं करण्यात आलं. त्याच्यानंतर महागणपती पूजन, पुण्यवाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आचार्यवरण याप्रमाणे धार्मिक विधी करण्यात आले. नंतर ज्या नूतन मूर्ती केल्या होत्या त्यांचा जलादिवास करण्यात आला व कर्म अंगभूत ब्रह्मादि मंडल, शिक्षादि वास्तुमंडल देवता, आदित्यादी नवग्रह वगैरे धर्मशास्त्रीय ज्या प्रतिष्ठांगभूत देवता सांगितलेले आहेत त्या देवतांचं आवाहन पूजन करून वास्तुहोम, ग्रहहोम करण्यात आला. तसेच या मंदिरावर शिखर कलश प्रतिष्ठा होती आणि तन्निमित्तानं शिखर कलशाचे स्नानादी सर्व विधी करून शिखर कलशाच्या अंगभूत ब्रह्मा, विष्णू, रुद्र या देवतांचं मुक्तद्रव्यानं हवन वगैरे करण्यात आलं. आणि नंतर दाभोदी मठाचे मठाधिपती यांच्या शुभ हस्ते 11:36 या शुभ मुहूर्तावर या मंदिराचा शिखर कलश बसवण्यात आला व नंतर सर्व देवदेवतेंना गावच्या पद्धतीनुसार नैवेद्य करण्यात आला व आरती, तीर्थप्रसाद, सर्व भक्तांना महाप्रसाद अशी एकंदरीत 30 तारखेची सेवा या कामाचे प्रतिनिधीभूत यजमान शेखर प्रभू व त्यांच्या कुटुंबियांच्या मार्फत करण्यात आले. आणि 30 तारखे दिवशीचा एकंदरीत धार्मिक विधी या पद्धतीने समाप्त झाला. आज तारीख 1 मे 2026 या रोजी सकाळी शांतीपाठ, आवाहित देवतांचे पूजन, त्यानंतर जलादिवासात असलेल्या मूर्तींना अष्टदीप वगैरे दाखवून त्यांना शय्यादिवास करण्यात आला. हा कार्यक्रम अवघ्या 2 दिवसातच असल्यामुळं हा कार्यक्रम संक्षेपतः विधीने करण्यात आला. आणि नंतर त्या मुख्य देवतांचं होम हवन त्या विधीने करण्यात आलं. आणि नंतर 11:36 या शुभमुहूर्तावर या देवतांची गावच्या पंचायतनातील उपस्थित संचारी पुरुषांच्या माध्यमातून व ब्राह्मण यजमान यांच्या उपस्थितीत ही स्थापना करण्यात आली व नंतर क्षेत्रपाल बलिदान करून पूर्णाहुती, सार्वजनिक अभिषेक, देवतेला महानैवेद्य समर्पण, आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद इत्यादी विधीने हा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम करत असताना जे काय संपूर्ण गावातील भक्तमंडळीने
यजमान, त्यांचे कुटुंबीय वगैरे कुटुंबीय मंडळी याने सर्वांना चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. तसेच हे काम माझ्या उपस्थित जरी झालं असलं तरीसुद्धा माझ्याबरोबर जे निमंत्रित ब्राह्मण होते त्या संपूर्ण ब्रह्मवृंदाने मला अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि एकंदरीत ही ग्रामदेवता रवनाथ पंचायतनं त्याचप्रमाणे महादेव समस्त परिवार देवता यांच्या अखंड कृपाशीर्वादाने या 2 दिवसातील हा पुनःप्रतिष्ठारूपी सोहळा यथासांग परिपूर्ण झाला. आणि या सांगतार्थ मी ग्रामदेवता तसेच श्रीदेव व महादेव या देवतेकडे अशी प्रार्थना करतो की जे यजमान आहेत त्या यजमानाचं संपूर्ण व त्यांना चांगल्या प्रकारचं कुटुंबीय वर्गांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं. त्याचप्रमाणे या गावातील संपूर्ण भक्तमंडळींना ज्या ज्या भक्ताने या कार्याकरता शुभहस्ते मदत केलेली आहे त्या सर्व भक्तमंडळींना ईश्वर कृपे करून त्यांच्या मनेतील ज्या काय कामना आहेत या परिपूर्ण होऊन त्यांना अखंड देवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त होवो अशी भगवान देवतेकडे प्रार्थना करतो. हे माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सलग सुट्ट्यांमुळे राज्याच्या विविध भागातील पर्यटक सध्या कोकणात दाखल झाले असून कोकणची ही मस्त हिरवाई पर्यटकांचं मन मोहित करत आहे. उन्हाळी सुट्टी आणि कोकणाचं अगदी घट्ट नातं आहे. फळांचा राजा आंबा तसेच फणस, काजू, करवंद अशा फळांची मेजवानी ही फक्त उन्हाळ्यातच अनुभवायला मिळते. निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती कायमच कोकणला आहे. निसर्गरम्य कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय असते. उन्हाळ्यात नितांत सुंदर कोकण तर अनुभवता येतोच, पण इथे दडलेले निसर्ग नवलांमुळे आपल्या भटकंतीची मजा द्विगुणित होऊ शकते. तर यंदाच्या कोकण भटकंतीत थोडी वाटवाकडी करून सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा या गावचा अनुभव घ्यायला हरकत नाही. इथे साजरे केले जाणारे सण उत्सव प्रत्येकाने अगदी आवर्जून पाहिले पाहिजेत, अनुभवले पाहिजेत. त्यामुळे सातार्डा येथील श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानाला अगदी नक्की भेट द्या.